कमळी, तू फक्त मुंबईला तुझं सपान घेऊन गेलेली नाहीस, तर गावातल्या तुझ्यासारख्या समध्या पोरींचं भविष्य बदलायला गेलीस. तू शिकून सवरून मोठी साहेब होऊन गावात परत आलीस तर गावासमोर एक आदर्श उभा राहील आणि समध्याच पोरीसने या आधीच शिकवतील, ना की लग्नाच्या बेडीत अडकवत बसतील. म्हणून आता तुला कसली बी अडचण येऊ दे, नाहीतर आबाळ कोसळू दे, पण तू तुझं सपान पुरं केल्या बगर गावात पाय बी टाकायचा नाहीस. आबांची बी हीच इच्छा होती आणि माझी बी हीच इच्छा आहे. कमळे, आता कशाचीच पर्वा करू नकोस. नाही निंगे, आपण कुठं बी जायचं नाही. आपण मुंबई सोडून कोल्हापूरला जायचा विचार बी करायचा नाही. कमळे, अगं काय म्हणलीस? कोल्हापूरला जायचं नाही? 11 वाजता गाडी आहे आपली. नाही निंगे, मी माझं सपान पुरं केल्याशिवाय इथनं कुठं बी जाणार नाही. मी लढणार. अगं, जी चूक आपल्या हातनं झालेलीच नाही त्याची शिक्षा आपण का भोगायची? मी न्याय मिळवल्याशिवाय इथनं कुठं बी जाणार नाही. निंगे, आपण जर आता हार मानून गावाकडं परत गेलो तर गावची कुठली बी पोरगी हिम्मत करणार नाही गावाबाहेर यायची. त्यांचा आई वडील त्यासनी सोडणार नाही. गावची ये सोलाडून एवढं लांब आपण काय हारायला आलोय का? आईची आण आहे मला. मी निर्दोष आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवणार. मी लढणार, शेवट पातूर लढणार. माझ्याबरोबर तू आहेस का नाही ते सांग. कमळे, एक गोष्ट लक्षात ठेव, ही निंगी तुझी पाठ कधी बी सोडणार नाही. खरं कमळे, तू जे म्हणतेस ते बी बरोबर आहे. आपली काय बी चूक नाही, पण खरं हे सिद्ध कसं करायचं? एक गोष्ट पक्की आहे, अनिका स्वतःला कधीच त्रास करून घेणार नाही, होय की नाही? होय. अगं ती तर लय नखऱ्याची आहे. ती स्वतःला काय बी जगवू द्यायची नाही. म्हणजे याचा अर्थ हे सगळं मुद्दाम केलंय, सगळं कुणीतरी घडवून आणलंय. निंगी, अगं अनिका मलाच तिची दुश्मन समजते. मग अनिकाला दुश्मन कोण समजतंय? आणि हे समजा कुणी का केलं असेल? निंगी, जेव्हा ऋषी सर अनिकाला घेऊन जात होतं तेव्हा मी शंभूचा चेहरा बघितला. तो लय टेन्शन मध्ये होता बघ. काय सांगतीस? म्हणजे तेच तर कळना. चल. अनिका, त्रास करून घेऊ नकोस तू स्वतःला, ठीक आहे? औषध घे. हे घे, औषध घे, बरं वाटेल तुला. नो रे, खूप कडू असतात ते मेडिसिन्स. कम ऑन. हे बघ, आईने तुला बरंच काय काय खायला पाठवलंय, खाऊन घे आणि मग औषध घे. यू नो व्हॉट, मी ना आज कॉलेजमध्ये खूप जास्त घाबरलेली. लाईक आय वॉज टू स्कॅर्ड की व्हॉट इफ द केमिकल्स अँड ऑल मुळे माझे आईज फॉरएव्हर साठी गेले तर. अनिका, रिलॅक्स. डॉक्टर म्हणाले ना, इट्स नथिंग टू वरी अबाउट. डोंट वरी, यू विल बी फाईन. अगं निंगे, शंभू हॉस्टेलमध्ये बी नाही, मग ह्यो गेला तरी कुठं? कमळे, मला वाटतंय शंभू आपल्या कॉलेजच्या लायब्ररीत अभ्यास करत बसला असेल. जाऊया काय तिकडं? चल चल. कमळे, मी चूक तर केली, मुद्दाम नाही करणार. ती पटत नाहीये मला ते. मुद्दामूनच केलंय तिने रेश, मुद्दामूनच केलंय, कारण ती तशीच आहे. ती डेंजरसच आहे. आणि आता तर ती कबड्डी मॅच जिंकले म्हणून तिला माज चढलाय, म्हणून ती असं काहीतरी करतेय. आणि आज जे तिने केलंय ना त्याच्यासाठी आय एम नेव्हर फॉरगिव्हिंग हर, नेव्हर. औषध घे, तू आराम कर. मला औषधाच्या आधी केक खायचा आहे. मी या कॉलेजचा प्रिन्सिपल म्हणून निर्णय घेतोय की आत्ताच्या आत्ता या दोघींना कॉलेजमधून रस्टिकेट करण्यात येत आहे. आणि उद्या तुम्हाला हे हॉस्टेल सोडावं लागेल.
मी काहीतरी मिस करतोय. का माहित नाही, पण कमळी असं काही करेल किंवा घडू देईल हे पटतच नाहीये. आता मीच तिच्या विरुद्ध स्टँड घेतला. तिचं स्वप्न ते झाल्याशिवाय ती गावालाही जाणार नव्हती. आणि आजपर्यंत कमळीने कोणाचं कधी वाईट केलं नाही, मग आजच का? हे केलं ते बरोबर होतं का? नाही. रेश, where are you going? निंग्या अगं शंभू लायब्ररीत बी नाही, मग गेला कुठं? कमळी निंगीला माझ्यामुळे कॉलेजमधून काढून टाकलं. आता काय करतील ते? त्यांनी बघितलेली स्वप्न, त्यांनी केलेला संघर्ष, त्यांची मेहनत, त्यांचं भविष्य सगळं माझ्यामुळे वाया जाणार. सर, इट्स अ जेन्युइन रिक्वेस्ट. त्यांची चूक झाली असेल, पण सर प्लीज त्यांना एकदा माफ करा. व्हॉट? माफ करा? ऋषी सर, त्यांनी काय केलंय माहिती आहे ना तुम्हाला? ऐका जरा, एवढी मोठी चूक केली तरी त्यांना शिक्षा करायची नाही? नशीब समजा अनिकाच्या पेरेंट्सनी पोलीस कंप्लेंट नाही केली, नाहीतर काय झालं असतं तुम्हाला पण माहिती आहे. सर, आय अंडरस्टँड द सिव्हिअरिटी ऑफ इट, पण अनिकाने सुद्धा आतापर्यंत खूप मोठ्या मोठ्या चुका केल्या. कमळी आणि निंगीचं नशीब म्हणून त्या वाचल्या. अनिका आणि तिच्या मित्रमैत्रिणींनी आतापर्यंत भयंकर त्रास दिलेला आहे त्यांना, पण त्यांनी कधीच कोणापुढे तक्रार नाही केली. रेश, काय बोलतोयस तू? तुला कळतंय का? नाही सर, हे चुकीचं आहे. आमच्यामधला कोणीच त्यांना असा त्रास दिला नाहीये, त्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. हो सर, आणि हे असं माफ केलं ना तर उद्या उठून कोणीही काही करेल. एक मिनिट, मी आधी काय सांगतोय ते पूर्ण ऐकून घ्या. काल तुम्हीच कमळीच्या अगेन्स्ट बोललात ना, मग